म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे बहिणात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंड पाणी. आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या छोट्या मित्रांनो, मी नियती ज्योती निलेश कांबळे, जिल्हा परिषद शाळा नंबर 1 कसबे डिग्रज इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडत आहे. माझे जो शब्द म्हणतात आभा एवढी शक्ती अंगात संचारते, तिच्या मायेपुढे सारे जगाचे प्रेम फिके पडते. ती महान शक्ती, तो महान शब्द म्हणजे आई. आपल्या आयुष्यातील एकमेव व्यक्ती जी आपल्या चेहरा पाडण्यापासून प्रेम करते, जी इतरांपेक्षा 9 महिने आपल्याला जास्त ओळखते, ती म्हणजे माझी आई. माझ्या आयुष्याची सुरुवात आई या शब्दापासून होते, जिने मला चालायला बोलायला शिकवले, जिने मला माणसांवर प्राण्यांवर पशु पक्ष्यांवर प्रेम करायला शिकवले. ती माझी माझा पहिला गुरु. आई हे दैवत महान, भागत नाही ताकावतान. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. शोधू कुठे दुसरा परमेश्वर, शोधू कुठे दुसरा परमेश्वर. हाच परमेश्वर म्हणजे माझे. माझ्या आवडी निवडी, अभ्यास, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी या सगळ्यांचा मेळ घालण्याचा ती प्रयत्न करत असते. माझे माझा गुरु, मार्गदर्शक आणि मैत्रिणी आहे. ती जशी माझ्यावर प्रेम करते तसंच माझं काही चुकलं तर रागवतेही. चूक झाल्यावर समजून मायेनं जवळ घेणारी ती आईच असते. माझी नेहमी माझ्या सोबत असते. ती माझी प्रेरणा आहे. ती माझी ताकद बनून उभी राहते व मला यशापर्यंत पोहोचवते. परवाचीच गोष्ट बघा ना, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज दादाला रौप्य पदक मिळाले. तेव्हा त्याच्या आईला प्रश्न विचारले, नीरजने मिळवलेली यशासाठी तुम्हाला काय वाटतं? नीरजच्या आईने उत्तर दिले की नीरजने मिळवलेली यशासाठी मी खूप आनंदी आहे. ज्याने स्वर्ण पदक मिळवले तो पाकिस्तानी खेळाडू हा सुद्धा माझाच मुलगा आहे. यावर समजते की आई किती महान आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे खूप महत्व आहे. आईशिवाय जीवन अपूर्ण आहे. छत्रपती शिवरायांना घडवणारी आई जिजाऊ आपल्या बाळासाठी अवघड कडा उतरून येणारी हिरकणी, आपल्या बाळाला पाठीवर घेऊन लढणारी दाशीची राणी, ही सगळे उदाहरणे म्हणजे आई. त्याग, प्रेम आणि निष्ठा यांचा संगम म्हणजे आई. आई दिसली की सारे जग भेटल्यासारखं वाटते. पण क्षणभर जरी आई नजराआड गेली तरी आपल्याला करमत नाही. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देतो तसं आकार देण्याचं काम आईच करत असते. जसं नदी पार करायला होडी लागते तसं आई असली की घरातल्या प्रत्येक गोष्टीत गोडी लागते. आईमुळेच घराला घरप लागते. महात्मा गांधीजी एके ठिकाणी असे म्हणतात की एक आई 100 शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे. आईचे महत्व शब्दात सांगताच येत नाही. जन्मल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत ती आपल्या मुलांची काळजी घेत असते. त्यांनी शिकावे, मोठे व्हावे असे तिला वाटत असते. आईचे हृदय सागरासारखे विशाल असते. शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेन, 1000 फुले लागतात एक माळ बनवायला, 1000 दिवे लागतात एक आरती सजवायला, पण आई एकटीच पुरुष आहे. आयुष्याचा स्वर्ग बनवायला धन्यवाद.